नमस्कार, मी अनिता. आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. ह्या सिरीजमध्ये अनेक विषयावर आपण चर्चा केलेली आहे आणि आता हेल्थ आणि हेल्दी लाईफस्टाईल याविषयी आपण डॉक्टर रश्मी दीदी यांच्यासोबत खूप सुंदर अशी चर्चा आणि त्यांचं मार्गदर्शन घेत आहोत. मागील भागामध्ये आपण झोप याच्याविषयी पाहिलेलं होतं आणि आहाराविषयी आपण बोललेलो होतो. थोडं बहुत आपण त्याला टच केलेलं होतं. डिटेलमध्ये आपण पुन्हा पाहणार आहोत. आजही त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेऊया. आज ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार दीदी, वेलकम. खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. दीदी, तुम्ही खूप सुंदर असं मार्गदर्शन केलंय. सायंटिफिक बेस देऊन आम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत आणि अल्टिमेटली पाहिलं तर आम्हाला लक्षात येतंय की जर हे वापरात आणलं, थोड्या बहुत गोष्टी मी यूज करायला सुरुवात केल्या. जसं मागील भागामध्ये जी कमेंट्री दिली होती की ते परमात्म्याला आठवण करायचं, सगळं काही त्याला सोपवायचं आणि रिलॅक्स होऊन झोपायचं, थोड्या पर्सेंटमध्ये बेनिफिट होत आहेत. आणि असं वाटायला लागलं की हे डेली जर केलं तर खूप चांगले रिझल्ट्स येणार आहे आणि रिलॅक्स, जे प्रत्येकाला रिलॅक्स लाईफ पाहिजे, कूल माइंड पाहिजे, ते होऊ शकतं. राजयोग जीवनशैलीमध्ये तुम्ही अनेक गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत, पण ह्याला कन्सिस्टंटली फॉलो करण्यासाठी अजून काही करता येईल का? कुठल्याही गोष्टीला कन्सिस्टंटली केलं तरच आपल्याला त्याचे रिझल्ट. बरोबर आहे. आणि म्हणून राजयोगी लाईफ जे आहे ही जीवनशैली स्टेबल राहण्यासाठी सुद्धा त्याचे 4 पिलर्स आहेत. ओके. जसं कुठलाही टेबल हा 4 पिलर सेम असतील तरच तो स्टेबल राहू शकतो, तसं राजयोगी जीवनाला सुद्धा 4 गोष्टी आहेत ज्या सपोर्टिव्ह आहेत. ओके. म्हणजे तुम्ही ही आरोग्यदायी जीवनशैली जी आहे याला फॉलो करण्यासाठी या 4 गोष्टींना जर आचरणात आणलं तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. ओके. तसं तर कंपल्सरी नाही आहेत, म्हणजे ऑप्शनल आहेत. परंतु जसं की आपण ट्रीटमेंट घेतो तेव्हा आपल्याला डॉक्टर्स बऱ्याच वेळा सांगतात ना की तुम्ही ही औषधं घ्या, परंतु त्याच्याबरोबर तुम्ही थोडंसं ही पथ्य पण करा तर लवकर रिझल्ट्स येतील. म्हणजे पथ्य पाळलं तर रिझल्ट्स लवकर येणार. हा, तसं हे आपण आध्यात्मिक ज्ञानाचा अभ्यास किंवा राजयोगाचा अभ्यास जो करतोय ती एक प्रकारे आत्म्याची ट्रीटमेंट करतोय. राईट. आणि मनाची, शरीराची, सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट होती. तर त्याला जर या काही गोष्टींची जोड आपण दिली तर आपल्याला अजून लवकर रिझल्ट्स मिळतील. ओके. कुठल्या त्या 4 गोष्टी? त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण मागेही बोललो होतो की प्रतिदिन सत्संग. म्हणजे असं म्हणतात की जसा संग तसा रंग. बरोबर आहे. आणि आपल्याला पॉझिटिव्ह टीम ठेवायची आहे. तर टीम पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी पॉझिटिव्ह संघ असणं आवश्यक आहे. पॉझिटिव्ह टीम म्हणजे आमचे दर्शक पुन्हा एकदा त्याला रिपीट करा म्हणजे त्यांना समजेल अजून. हो, पॉझिटिव्ह टीम म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स, इमोशन्स, ॲटिट्यूड आणि मेमरी. म्हणजेच आपलं मन त्याला पॉझिटिव्ह ठेवायचं असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह संघ सुद्धा आवश्यक आहे. राईट. आणि पॉझिटिव्ह संघ आपल्याला जो मिळतो तो आपण मागे बोललो होतो की रोज आपण मुरली क्लास अटेंड करतो. तर तसं तर आता ही मुरली आपल्याला सगळीकडे सोशल मीडियावर उपलब्ध आहे. परंतु जर आपण रोज सेंटरवर नियमितपणे जाऊन किंवा पाठशाळेमध्ये जाऊन मुरली ऐकायला लागलो तर तिथं आपल्याला एकतर ज्ञानाचाही संघ मिळतोच, परंतु त्याचबरोबर आपल्याला तिथल्या पॉझिटिव्ह वातावरणाचा संघ मिळतो, पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या लोकांचा संघ मिळतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या पॉझिटिव्हिटीकडे जाणं सहज होतं. म्हणजे टोटल ॲटमॉस्फिअरच तिथलं पॉझिटिव्ह असतं. हा, आणि त्याच्यामुळे आपल्याला मदत होते, अवघड नाही वाटत. अनेकांची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात, अनेकांचे अनुभव ऐकायला मिळतात आणि त्यामुळे आपल्याला कुठे समजा अडचण आली त्याच्यामध्ये तरी सुद्धा इतरांच्या अनुभवावरून आपण शिकतो आणि त्याला फॉलो करायला लागतो. म्हणून एकतर आहे की प्रतिदिन सत्संग, म्हणजे रोज कमीत कमी एकदा तरी सेंटरवर जाऊन मुरली क्लास अटेंड करणं, राजयोगाचा अभ्यास करणं. त्याचा दुसरा पिलर आहे तो म्हणजे, आणि हळूहळू ह्या संघामुळं जसं तुम्ही म्हणताय की प्रतिदिन सत्संग, ह्या संघामुळं हळूहळू नेचरमध्ये किंवा पूर्ण लाईफ पण बदलून जाते, असे अनेक उदाहरणं आहेत. हो, या संघामुळं खरं तर खूप फरक पडतो. जसं की आमच्याकडे एक भाई यायचे, ते खूप व्यसनी होते पूर्वी आणि आम्ही काही त्यांना सांगितलं नव्हतं की तुम्ही व्यसन सोडा वगैरे, परंतु ते रोज येऊन बसायला लागले क्लासमध्ये
आणि त्यांचं व्यसन आपोआपच सुटलं, कारण त्यांना स्वतःलाच लाज वाटायला लागली की आपण कुठे येतोय, काय करतोय आणि हे आपल्याला शोभत नाही. त्यामुळे ऑटोमॅटिक त्यांनाच आतून ते सोडावंसं वाटायला लागलं. आणि दुसरं म्हणजे त्यांची विल पॉवर पण वाढली. बऱ्याच वेळा काय होतं, व्यसनी लोकांना बाहेरून खूप तिरस्कार मिळतो आणि त्यामुळे त्यांचं व्यसन आणखी वाढतं. पण इथं सेंटरवर आल्यानंतर सगळ्यांचे एकमेकांशी खूप प्रेमाचा व्यवहार बघितल्यानंतर ऑटोमॅटिक वाईट सवयी असतात त्या सुद्धा माणसाच्या निघून जातात. तर हा सत्संगाचा पिलर अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर दर्शक मित्रांनी ह्याचाही लाभ घ्यावा तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल. हो. दुसरा पिलर आहे तो म्हणजे दिव्य गुणांची धारणा. बरं. म्हणजे जसं आपण म्हणालो की आपण ओरिजिनली तर खूप पॉझिटिव्ह आहोत, जन्मतःच आपण अनेक गुणांना सोबत घेऊन आलेलो आहात. परंतु जसे आपण लहानाचे मोठे झालो त्या गुणांच्यावर अनेक थर चढत गेलेले आहेत. बरोबर. आणि आपल्याला पुन्हा त्या आत दबलेल्या गुणांना बाहेर काढायचे. तर त्याच्यासाठी आपल्यामधले जे गुण आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी जेव्हा आपण रोज अध्ययन करतो ज्ञानाचं आणि रोज राजयोगाचा अभ्यास करतो तेव्हा तो वरचा थर आपोआप साफ होत जातो. ओके. जसं की समजा एक भांडं आहे पाण्याचं आणि त्याच्यात ओरिजिनल स्वच्छ पाणी होतं, पण त्याच्यामध्ये कालांतराने हळूहळू कचरा पडत गेलेला आहे आणि आता आपल्याला ते भांडं परत स्वच्छ करायचंय, परंतु त्यातलं पाणी ओततो म्हटलं तर ओतता येत नाहीये. मग अशा वेळेस जर आपण त्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी भरत गेलो तर मग ते पाणी ओव्हरफ्लो होतं आणि त्या ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याबरोबर सगळा कचरा बाहेर येतो. आणि मग एक वेळ अशी येते की पुन्हा ते भांडं स्वच्छ पाण्याने भरलेलं असतं. तसं ओरिजिनल या भांड्यामध्ये पण स्वच्छ पाणी होतं, परंतु जसे लहानाचे मोठे झालो अनेक कचरा इथून इथून आतमध्ये गेलेला आहे. बरोबर. आता तो कचरा त्रास द्यायला लागलेला आहे, त्याला बाहेर काढायचंय, पुन्हा स्वच्छ करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण रोज जेव्हा ज्ञानाचं अध्ययन करतो, राजयोगाचा अभ्यास करतो, तेव्हा ते स्वच्छ पाणी आपण आतमध्ये ओततो. बरोबर. आणि आपण नियमितपणे हे स्वच्छ पाणी आत ओतत राहिलो की तो कचरा बाहेर पडेल आणि पुन्हा जे आतमधले गुण आहेत ओरिजिनल ते आपले इमर्ज होतील. बरोबर. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यक्तीला जर यशस्वी बनायचं असेल, मग ती गृहिणी असेल तिला चांगल्या पद्धतीनं घर सांभाळायचं असेल, एक विद्यार्थी असेल त्याला चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवायचे असतील, एखादा व्यावसायिक असेल त्याला व्यवसायामध्ये आपल्या चांगली प्रगती करायची असेल, किंवा कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती आहे त्याला जर यशस्वी बनायचं असेल तर गुणांचीच आवश्यकता आहे. बरोबर आहे. कारण आपण जेव्हा शॉर्टकट्स निवडतो कुठल्याही क्षेत्रात यशस्वी बनण्यासाठी तर ते यश दीर्घकाळ टिकून राहत नाही. बरोबर. आणि म्हणून दिव्य गुणांची जी धारणा आहे तीही आपल्यामध्ये या ज्ञानाच्या आणि योगाच्या माध्यमातून होत राहते. म्हणजे आपण जे ऐकतोय ते आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये आणायचंय. ओके. इतर ठिकाणी आपण बऱ्याच वेळा सत्संग किंवा भजन कीर्तन पारायण करतो त्यावेळेस आपण फक्त टाळ्या वाजवतो, मान डोलवतो किंवा फक्त ऐकण्याचं काम करतो. परंतु असं म्हणतात कधी कधी मजेत की तिथून बाहेर पडताना तिथली माती झाडली त्याच्याबरोबर ज्ञान पण तिथंच झाडून आलो. तर तसं आपल्याला खरं तर इथं करायचं नाहीये. म्हणजे मी असं म्हणू शकेल की इथं सत्संग करताना पण काहीतरी लक्ष घेऊन सत्संग केलं जातं. हो, इथं आपल्याला खूप सुंदर लक्ष प्राप्त होतंय, कारण याला विद्यालय म्हटलेलं आहे ब्रह्माकुमारीजला. आणि विद्यालयामध्ये कॉलेजमध्ये आपण जेव्हा ऍडमिशन घेतो तर एक लक्ष असतं. जसं मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं की डॉक्टर बनायचं लक्ष आहे, लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर ऍडव्होकेट किंवा जज बनायचं लक्ष आहे. तसं ब्रह्माकुमारीज विद्यालयामध्ये आपल्याला लक्ष मिळतं ते म्हणजे म्हणतात नर ऐसी करणी करे जो नर से नारायण बन जाए और नारी ऐसी करणी करे जो नारी से लक्ष्मी बन जाए. किती श्रेष्ठ आहे. हा, तर त्याच्यासारखं आपल्याला बनायचंय. लक्ष्मी नारायण ही उपमा ऑलरेडी दिली जाते ना आपल्याला बऱ्याच वेळा. म्हणूनच प्रत्येक सेंटरवर श्रीकृष्णाचा आणि लक्ष्मीनारायणाचा फोटो बघते मी तिथं. हो, कारण आपल्याला त्यांच्यासारखं बनायचंय. ते रोल मॉडेल आहेत. तसं बरेच युथ आपापल्या घरामध्ये आपापल्या बेडरूम मध्ये किंवा स्टडी रूम मध्ये असे काही पोस्टर्स लावतात ज्यांना ते रोल मॉडेल समजतात. ब्रह्माकुमारीज बद्दल हा खूप मोठा गैरसमज आहे की हे लोक देवी देवतांना मानत नाही, देवपूजा करत नाही, आणि तुम्ही तर हे लक्ष दिलंय.
हो. म्हणजे त्यांच्यासारखं बनण्याचंच तुम्ही सांगताय. हा, आपल्याला फक्त पूजा करून जे मिळायचं आहे ते मिळणार नाही, परंतु आपल्याला त्यांच्यासारखं बनायचं आहे. है ना, फक्त पूजा करणं म्हणजे कर्मकांड झालं. तर कर्मकांडाबरोबरच पूजा करायची नाही असं नाहीये, परंतु त्याच्या बरोबर आपल्याला ते करत असताना हे लक्ष डोळ्यासमोर ठेवायचंय की मला यांच्यासारखं बनायचंय, मला यांच्यासारखं पवित्र, यांच्यासारखं गुणवान बनायचं आहे, शक्तिशाली बनायचं आहे. जसं सहन कसं करायचं, सहनशक्ती कशी वाढवायची, कुठल्याही परिस्थितीचा सामना कसा करायचा, आपल्यामध्ये मधुरता कशी आणायची, नम्रता कशी आणायची, किंवा सगळ्यांशी प्रेमाने कसं वागायचं, असे हे मी अनेक गुण आहेत. खूपदा एक्सपिरियन्स केलंय. हे ब्रह्माकुमार भाई बहिणी जे पूर्वी बरेच माझ्या संपर्कात माझे फ्रेंड्स आहे, माझ्या फॅमिलीमध्ये आहेत, पूर्वी खूप जोरात बोलायचे, हळू बोलायला लागले, खूप पहिला राग करायचे, थोडे शांत झालेत. हे नॅचरली हे परिवर्तन पाहते. हे म्हणजे दिव्य पण गुण येतात त्यांच्यामध्ये. तर ओके. हा दुसरा पिलर आहे राजयोगाचा. आणि जेवढा आपण ते गुणांना धारण करत जातो, पुन्हा आपण जसं मागे चर्चा केली की आपल्यातले पॉझिटिव्ह हार्मोन्स त्याच्यामुळे वाढतात, आणि आपली सगळ्याच प्रकारची हेल्थ, स्पिरिच्युअल, सोशल, मेंटल आणि फिजिकल, चारही प्रकारची हेल्थ आपली त्याच्यामुळे चांगली होत जाते. ओके. त्याच्यानंतर आपला तिसरा पिलर आहे ते म्हणजे ब्रह्मचर्याची धारणा. ओके. असं म्हटलं जातं की पूर्वी भारतामध्ये गुरुकुल पद्धत होती, कारण ब्रह्मचर्याचं पालन करून जर शिक्षण घेतलं तर ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण ग्रहण करू शकतो, कारण त्याच्यामुळे आपला फोकस वाढतो, आपल्या माइंडची क्लॅरिटी वाढते. त्याचबरोबर असं म्हणतात की पवित्रता सुख शांतीची जननी आहे. त्यामुळे आपलं मन पवित्र होतं, शुद्ध होतं, आणि शुद्ध मनामुळे आपण सुखाचा आणि शांतीचा आणखीन चांगला अनुभव करू शकतो. मी असंही वाचलं होतं की ब्रह्मचर्याचं पालन केलं स्टुडंट लाईफ मध्ये तर मेमरी पण वाढते, हो. स्मरणशक्ती पण वाढते. हो, म्हणजे ग्रास्पिंग पॉवर पण वाढते आणि मेमरी पॉवर पण वाढते. फिजिकली पण त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. ओके. आयुर्वेदामध्ये तर म्हटलेलं आहे की निरोगी जीवनाचे 3 पिलर्स आहेत: आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. ओके. ब्रह्मचर्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. तुम्ही बघितलं असेल की जे ब्रह्मचर्याचं पालन करणारे आहेत त्यांचे स्किन सुद्धा खूप छान ग्लो करत असते, म्हणजे तेज वाढतं त्यांचं. म्हणजे असे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे ब्रह्मचर्याच्या पालनामुळे होत असतात. स्वामी विवेकानंदाचं ते वाक्य आठवतं की 100 जर युवक, कुमार मिळाले ब्रह्मचर्याचं पालन करणारे तर संपूर्ण विश्वाला मी बदलू शकतो. हो, आणि तेवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. आपली माइंड पॉवर खूप वाढते. ब्रह्मचर्यामुळे आपली विल पॉवर वाढते. ओके. आणि जेव्हा विल पॉवर वाढते तेव्हा आपण आपल्या इंद्रियांवर कंट्रोल मिळवू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे, कारण इथे सुद्धा अनेक आजार आहेत की जे आपल्या चुकीच्या सवयींमुळे होत आहेत. बरं. म्हणजे आपले इंद्रिय आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, पण विल पॉवर जर वाढली आपली तर आपण योग्य गोष्टी योग्य वेळेला योग्य पद्धतीनं करू शकतो, आणि त्याच्यामुळे सुद्धा आपली हेल्थ खूप चांगल्या प्रकारे राहू शकते. बरं. याच्यानंतर चौथा पिलर आहे तो म्हणजे शुद्ध सात्विक भोजन. आहाराचं जीवनामध्ये खूप महत्व आहे, कारण शरीराला एनर्जी जी पाहिजे ती भोजनातूनच मिळत असते. ओके. आणि हे जे भोजन आहे आपण शरीराला देतो हे आपण नियमित देतोय. बरोबर. तर ते भोजन पण कसं असावं, तर राजयोगी दिनचर्येमध्ये तसं तर आपण दिवसातून 3 वेळा शरीराला पोषण देत असतो. बरोबर. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. तर एक निरोगी जीवनशैलीमध्ये आहार कसा असावा, तर सकाळचा नाश्ता हा असं म्हटलं जातं की राजासारखा असावा, दुपारचं जेवण हे मध्यमवर्गीयांसारखं, आणि संध्याकाळचं भोजन आहे ते का गरिबासारखं असावं. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण मोड आलेली कडधान्य वगैरे घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये हाय प्रोटीन कंटेंट असतो. ओके. आणि सकाळच्या भोजनामध्ये आपण फायबर पण जास्त असलेले पदार्थ जर घेतले तरी पण आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो. म्हणजे फ्रुट्स वगैरे. हा, फ्रुट्स आणि आहेत, मोसंबी. हा, त्याच्याबरोबर भाज्या, म्हणजे जसे बीन्स वगैरे आहेत. ओके. फ्रुट्स मध्ये सोल्युबल फायबर्स असतात आणि भाज्यांमध्ये इनसोल्युबल फायबर्स. म्हणजे काय नेमके? इनसोल्युबल फायबर्स आहेत ते आपल्या आतड्यांना क्लीन करण्याचं काम करतात. ते कशामध्ये म्हटलं तुम्ही? सगळ्या शेंगा ज्या असतात अनेक प्रकारच्या भाज्यांमध्ये. हा, भाज्यांमध्ये वगैरे इनसोल्युबल फायबर्स. ओके. ते आतड्यांना क्लीन करतात. ओके. त्याच्यानंतर आपण साधारण नाश्त्यानंतर एक 2-3 तासांनी त्या सीझन मध्ये जे मिळणारं फ्रूट आहे ते घ्यायचं आहे. ओके. तसं तर जागतिक आरोग्य संघटना सांगते की प्रत्येक व्यक्तीला
दररोज कमीत कमी 400 ग्रॅम फ्रुट्स आणि भाज्या घेतल्या पाहिजेत. परंतु आज हे बघण्यात आलेलं आहे सर्वेमध्ये की इतकं त्याचं सेवन होत नाही आहे. त्याच्या जागी फास्ट फूड आणि इतर गोष्टींनीच आपण जास्त स्वतःचं पोट भरत असतो. तर हे एक अति आवश्यक आहे, कारण याच्यामुळे आपल्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं आणि अनेक आपल्याला विटॅमिन्स त्या फळांमधून मिळत असतात. त्यामुळं मधल्या वेळेमध्ये असंही ते जनरल सगळीकडे फेमस आहे फ्रेज, वन ॲपल कीप अ डॉक्टर अवे. हा, परंतु इथं महत्वाचं आहे की तुम्ही सीझनचं फ्रूट खाल्लं पाहिजे. सीझनचं आजकाल कुठल्याही सीझन मध्ये सगळी fruits मिळतात. तर ते नको आहे आपल्याला. ओके. कारण खरं तर ज्या सीझन मध्ये जे पिकतं ते त्या सीझन साठी अनुकूल असतं शरीरासाठी. कारण बाहेरचं वातावरण जसं आहे त्यानुसार आपल्या शरीरात पण बदल होत असतात आणि म्हणून त्यानुसार आपण ती फळं सुद्धा घेतली पाहिजेत. जसं उन्हाळ्यामध्ये आपल्याला कलिंगड, टरबूज ही अशी ज्युसी फ्रुट्स मिळतात. कारण बॉडीमध्ये ही पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. घामामुळे आपलं बरंच पाणी निघून गेलेलं असतं. तर म्हणून सीझनल फ्रुट्स खाणं कधीही चांगलं. जरी अवेलेबल असेल तरी सुद्धा आपण जाणीवपूर्वक सीझनल फ्रुट्स खाल्ले पाहिजेत. ओके, राईट. त्याच्यानंतर दुपारचं जेवण आहे. दुपारचं जेवण हे त्याच्यामध्ये पण सॅलड्स, त्याच्यामध्ये पण फायबर्स असतात सॅलडमध्ये, त्यामुळं आधी सॅलड्स खाणं आवश्यक आहे. आणि मग त्याच्यानंतर जो पारंपरिक भारतीय आहार आहे, चपाती, भाजी, भात, आमटी, हा घेतला पाहिजे, ज्याच्यामध्ये पूर्ण पोषण आपल्या शरीराला मिळत असतं. सकस आहार ज्याला आपण हा, सगळ्या गोष्टीच त्यातून आपल्याला प्राप्त होतात. संध्याकाळी दुपारच्या जेवणानंतर सुद्धा एक साधारण 3-4 तासानंतर पण आपण पुन्हा एखादं सीझनचं फ्रूट खाल्लं पाहिजे. ओके. तर त्याच्यामधून पण आपल्याला पुन्हा पोषण मिळतंच. आणि कधी पण फळं जी आहेत ही जेवणाबरोबर, जेवणाच्या आधी किंवा नंतर नाही खाल्ली पाहिजे, कारण त्यांचं डायजेशन खूप लवकर होतं. ओके. आणि जेवण हे कॉम्प्लेक्स असतं, त्यामुळे त्याला पचायला वेळ लागतो. त्यामुळे फळ हे नेहमी रिकाम्या पोटी खाल्लं पाहिजे, म्हणजे जेवणानंतर 2-3 तासांनी, की जेव्हा त्याचं डायजेशन कम्प्लीट झालेलं असतं. ओके. तर फळ हे नेहमी मधल्या वेळेमध्ये खाल्लं पाहिजे. आणि रात्रीचं जेवण जे आहे ते एकदम हलकं फुलकं, म्हणजे फक्त चपाती, भाजी किंवा सूप असं आपण घेऊ शकतो, किंवा खिचडी वगैरे. हा, अगदी हलकं फुलकं घेतलं पाहिजे, ज्याच्यामध्ये लो कॅलरीज आहेत. आणि रात्रीचं जेवण झोपण्याच्या जवळजवळ 2 ते 3 तास आधी आपण घेतलं पाहिजे. तुम्ही मध्यंतरी पण सांगितलं होतं हे. हा, म्हणजे जर आपण आपलं जेवण सुद्धा आपल्या शरीराचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे त्यानुसार घेतलं तर आपल्या शरीराला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. बरोबर. म्हणून रात्री खूप उशिरा जर आपण जेवण केलं तरी सुद्धा त्याचे बरेच साईड इफेक्ट आपल्यावर होतात. खास करून उशिरा जेवल्यामुळे अनेकांना ऍसिडिटीचा त्रास होतो, इनडायजेशन होतं, तर शरीराचं व्यवस्थित क्लिनिंग होत नाही त्याच्यामुळं. तर उशिरा जेवण कधीही टाळावं. ज्यांचं लेट नाईट वर्क आहे त्यांनी मग म्हणजे कसंही मॅनेज करून आधी जेवण करून 10 मिनिटं वेळ काढून जेवण करू शकतो ना. तर लवकर जेवण करणं संध्याकाळचं ते अति आवश्यक आहे. आणि जेवणासाठी आपला आहार कसा असला पाहिजे जनरली, तर असं म्हणतात की आपला आहार हा एकतर बॅलन्स्ड असला पाहिजे, ज्याच्यामध्ये लो फॅट आणि हाय फायबर्स असले पाहिजेत. ओके. लो फॅट आणि हाय फायबर्स असले पाहिजेत. आणि तो बॅलन्स्ड असला पाहिजे आणि व्हेजिटेरियन असला पाहिजे. आणि त्याचबरोबर कॅलरीज सुद्धा जसं आपलं रोजचं रुटीन वर्क आहे त्यानुसार घेतल्या पाहिजे. एक आता तुम्ही बोलला व्हेजिटेरियन डाएट, शाकाहारी, खूप सारे लोक शाकाहाराकडे वळायला लागलेत, ह्याचं काय रिझन नेमकं? हा, शाकाहारी आहाराचे खूप सारे फायदे आपल्याला आहेत. एकतर आपण असं समजत होतो आतापर्यंत की शरीराला वियर आणि टियर जे होत असतं, म्हणजे अनेक डॅमेजेस होत असतात आणि ते रिपेअरिंगसाठी आपल्याला प्रोटीनची गरज असते. आता बॅलन्स आहारमध्ये काय आहे, तर बॅलन्स आहारामध्ये कार्बोहायड्रेट पण असले पाहिजेत, प्रोटीन्स पण असले पाहिजेत, फॅट पण असले पाहिजेत, मिनरल्स पण असले पाहिजेत, विटॅमिन्स पण असले पाहिजेत. या सगळ्याच घटकांचं आता आम्हाला एक ह्याच्यामध्ये सांगाल की फायबर कशामध्ये आहे, कार्बोहायड्रेट कशामध्ये आहे, प्रोटीन्स कशामध्ये, एक दोन गोष्टी. हा, आपली सगळी धान्य जी आहेत, गहू, तांदूळ, ज्वारी, याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं. ओके. म्हणजे चपाती जे खातो ते कार्बोहायड्रेट. पण खूप लोक म्हणतात की कार्बोहायड्रेट डाएट थोडं कमी घ्यावं, त्यामुळे वजन वाढतं. कार्बोहायड्रेट मधून आपल्याला डायरेक्ट शुगर मिळते. ओके. आणि डायरेक्ट शुगर ही आपल्याला एनर्जी देण्याचं काम करते. मग जेव्हा आपल्याला इन्स्टंट एनर्जीची गरज असते तेव्हा कार्बोहायड्रेट्स घ्यायला पाहिजेत. ओके.
म्हणून कार्बोहायड्रेट हे ज्याला फिजिकल वर्क जास्त आहे त्याला तर प्रत्येक वेळेला आधेमध्ये घेणं गरजेचं असतं, कारण त्याला एनर्जीची आवश्यकता असते. बरोबर आहे. दुसरं आहे प्रोटीन्स. प्रोटीन्स हे आपल्याला मोड आलेल्या कडधान्यांमधून मिळतं, दूध आणि दुधाच्या पदार्थांमधून पण प्रोटीन्स मिळतात. आणि जे तुम्ही नॉनव्हेज बद्दल बोललात तर खास करून लोक प्रोटीन्स मिळतात म्हणून नॉनव्हेज खातात. आणखी पण एक समज आहे की भारतीय लोकांच्या मध्ये बऱ्याच अंशी विटॅमिन B12 ची कमी असते आणि असं म्हणतात की ते नॉनव्हेज मधूनच मिळतं. ते गैरसमज आहे. हो, कारण कितीतरी शाकाहारी लोक आहेत की ज्यांचं B12 नॉर्मल आहे, चांगलं आहे. असं काही नाही की तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं तर तुमच्यामध्ये B12 ची कमतरता होईल. असं ऍक्च्युली तुम्ही मेंटली हेल्दी असला की तुमची बॉडी ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टींना बॅलन्स मध्ये ठेवत असते. बरोबर आहे. तर लोक जास्त करून त्याच्यासाठी नॉनव्हेजचं सेवन करतात. परंतु नॉनव्हेज हा असा आहे की नॅचरली पण बघा, मी नेहमी म्हणत आली आतापर्यंत की आपण नेचरच्या क्लोज जायला पाहिजे. नेचर जसं आहे तसं आपण बनायला पाहिजे. आणि आपल्याला हे जे शरीर नेचरने दिलेलं आहे ते शाकाहारी प्राण्यांसारखं आहे, मांसाहारी प्राण्यांसारखं नाही. आणि नॉनव्हेजनी शक्ती मिळते असं पण नाहीये. बघा तुम्ही जेवढे जेवढे शक्तिशाली प्राणी आहेत सगळे शाकाहारी आहेत. जिराफ असेल, हत्ती असेल, उंट असेल किंवा घोडा असेल, हे सगळे शाकाहारी प्राणी आहेत. आणि जे मांसाहारी प्राणी आहेत ते वेगवान असतील परंतु ते खूप लवकर थकतात. बघा तुम्ही, म्हणजे त्यांची एनर्जी खूप लवकर डिप्लीट होते. बरोबर आहे. आणि जे शाकाहारी प्राणी आहेत ते खूप वेळापर्यंत कन्सिस्टंटली काम करू शकतात. आणि आपल्या शरीराची जी रचना, प्राण्यांच्या उदाहरणावरून सुद्धा आपण हे बघू शकतो की शाकाहार डाएट किती श्रेष्ठ आहे, किती किती योग्य आहे आपल्या शरीराला. आता आपण पण जेव्हा शाकाहार घेतो, आपलं शरीर नॅचरली शाकाहारी प्राण्यांसारखंच बनलेलं आहे ना, त्यामुळे तो सहज डायजेस्ट होतो. आणि तेच कारण आपल्या आतड्याची लांबी सुद्धा शाकाहारी प्राण्यांसारखी आहे. आपले सुळे दात लहान आहेत. मांसाहारी प्राण्यांच्या मध्ये सुळे दात मोठे असतात, नख्या मोठ्या असतात. तर हे सगळं आपलं शाकाहारी प्राण्यांच्या सारखं असल्यामुळं मांसाहार आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याचं व्यवस्थित पचन होत नाही, त्याला पचायला खूप वेळ लागतो. आणि बघा, म्हणून जे मांसाहार करतात त्यांना खूप वेळपर्यंत नंतर भूक नाही लागत, कारण की ते अन्न पचलेलं नसतं. आणि हेही रिसर्च मध्ये दिसून आलेलं आहे की जे लोक आता बाहेरच्या देशांमध्ये अनेक ठिकाणी असं वातावरण आहे की जिथं त्यांच्याकडे फळ आणि भाजीपाला पिकतच नाही, तर तिथं ते जास्त मांसाहाराचं सेवन करतात. पण रिसर्चमध्ये हे दिसून आलेले की जे लोक जास्त मांसाहार करतात त्यांना मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण त्यांना जास्त वेळ पडून राहतं आतड्यांमध्ये, तिथं ते कुजतं आणि त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आतड्यांवर पण होत आहेत. त्याच्यामध्ये जो रक्ताचा पुरवठा आहे तो पण बिघडतोय त्याच्यामुळे. आणि तर खूप मोठा लॉस आहे म्हणजे. आणि हे सगळे रिसर्च आज जगासमोर यायला लागलेत म्हणून जास्तीत जास्त लोक शाकाहारी बनायला लागले. खूप सारे लोक, म्हणजे खूप क्रिकेटर्स आहेत, खूप ऍक्टर आहेत, मोठे मोठे लोक, खूप मोठे कॉर्पोरेट मधले सुद्धा एंटरप्रेन्योर्स आहेत. खूपदा माझ्या वाचण्यात आलं की टोटल, आणि अजूनही त्यामध्ये म्हणजे त्यांनी दूध आणि दूधजन्य पदार्थही कम्प्लिटली त्याचा पण त्याग केलेला आहे, असे पण आहेत काही. ही पण एक मान्यता आहे की जसं म्हणतो की दूध हे बाळासाठी असतं आणि माणूस सोडला तर असा कुठलाही प्राणी नाहीये जो दुसऱ्याचं दूध आपण पितोय ना. म्हणून हे पण एक थेरी आहे की आपण म्हणजे ज्या त्या प्राण्याचं दूध त्या त्या प्राण्याच्या बाळासाठी असतं, तर ते त्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. आणि असंही म्हटलं जातं की दूध सुद्धा लहान आपण जेव्हा असतो तेव्हा ते दूध ऍज इट इज पचवण्यासाठी जे एन्झाईम्स लागतात ते आपल्या शरीरामध्ये असतात. पण जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा ते एन्झाईम्स आपल्या शरीरातून कमी होतात आणि मग पुन्हा त्या दुधाचं विघटन होऊन मग त्याचं पचन होतं. याचा अर्थ ते दूध कदाचित आपल्या शरीरासाठी बनलेलं नाहीये, असं पण एक थेरी आहे समाजामध्ये. आणि त्यामुळे बरेच डायटिशियन्स आहेत जे म्हणतात की दूध आणि दुधाचे पदार्थ पण टाळले पाहिजेत. पण थोडंसं दूध रोज घेणं असं खूप लोक पण सजेस्ट करतात. तसं तर दुधामधून कॅल्शियम मिळतं. आणि जसं मी मागच्या एपिसोडमध्ये पण मागे पण बोलले होते की झोपण्यापूर्वी जर आपण एक ग्लास कोमट दूध पिलं तर आपल्याला चांगली झोप लागण्यासाठी त्याची मदत होते. तर असं काही हार्ड अँड फास्ट नाही आहे की तुम्ही दूध नाहीच पिलं पाहिजे, कारण आपण त्याच्यामध्ये कुणाची हिंसा नाही करत आहे, आपण कुणाला दुःख देत नाहीये ना. त्यामुळे त्याला काही आपण वर्जच करायला पाहिजे असं नाहीये.
दीदी, डाएट आणि डाएटविषयी, आहाराविषयी अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात, कारण खूप सारे समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत. पण आत्तापर्यंत जी काही चर्चा गेली ती खरोखरच खूप उपयुक्त आहेत. आजच्या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. ओम शांती. दर्शक मित्रो, आदरणीय रश्मी दीदींनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. आज त्यांनी ब्रह्माकुमारी संस्थेचे प्रमुख जीवनशैलीचे 4 पिलर इथं उभे केले आहेत, जे खूप आपल्याला जीवनासाठी उपयुक्त आहे. सर्वात पहिला त्यांनी सांगितलं सत्संग. रोज जाऊन जी मुरली आहे, जे रोजचं ज्ञान आहे त्याला ऐकणं, त्याचं अध्ययन करणं, चिंतन करणं, त्याच्यामुळं दैनंदिन जीवनात फायदा होईल. दुसरं त्यांनी सांगितलं खूप महत्त्वाचं म्हणजे डेली प्युरिटी, ब्रह्मचर्य, त्याचंही पालन करणं. तिसरं त्यांनी सांगितलं अतिशय इम्पॉर्टंट असं आहे दैवी गुणांची धारणा. अतिशय इम्पॉर्टंट. जसं जसं आपण हे ऐकत जाऊ सत्संग जे आहे रोजचं, तसं तसं देवी गुणांची धारणा आणि आहार, शुद्ध अन्न, हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. अन्नाविषयी आपण पुढील भागामध्ये अजून चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.